मिरज पंचायत समितीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा. मिरज पंचायत समितीच्या वसंतदादा पाटील सभागृहात जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, मिरज तालुका व पंचायत समिती मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर न्यायदंडाधिकारी डॉक्टर स्नेहल कणीचे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या नूतन सभापती तन्वी कमलेकर होत्या. तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीकृष्ण मोहिते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. शिराळा तालुका सचिव विजय शेणवी यांनी कवितेद्वारे उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरेख सुरुवात केली. प्रास्ताविक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांनी केले. यानंतर डॉक्टर स्नेहल कणीचे यांनी उपस्थित महिला अधिकारी व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन समाजघडणीत सक्रिय भूमिका बजावावी असे आवाहन केले. राज्य उपाध्यक्ष श्रीकृष्ण मोहिते यांनी महिला दिनाचे महत्त्व विशद करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. तासगाव तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांनी मिरज तालुक्यातील कार्याचा गौरव करताना तालुका अध्यक्ष वसंतअण्णा खांडेकर यांच्या कार्याची प्रशंसा केली. शिराळा तालुका उपाध्यक्ष संदीप बागडे यांनीही मनोगत व्यक्त केले. मिरज तालुका अध्यक्ष वसंतअण्णा खांडेकर यांनी संघटनेच्या कार्यपद्धतीसह तालुक्यातील विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष तन्वी कमलेकर यांनी आपले विचार मांडत महिलांच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन वसंत खांडेकर, सागर आठवले आणि कुमार भंडारे यांनी केले. त्यांच्या कार्याचे गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांनी पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. या कार्यक्रमास विविध विभागांतील महिला अधिकारी, ग्रामसेविका, महिला व बालकल्याण विभागाच्या पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सांगली डिजिटलसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे.